बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं MST मध्ये खूप अवघड क्वेश्चन्स येतात. असं नाही आहे. सोपे क्वेश्चनसुद्धा बऱ्यापैकी MST मध्ये विचारले जातात. या शॉर्टमध्ये आपण जो क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत हा एक सोपा क्वेश्चन आहे जो MST 2025ला विचारला गेलेला होता. क्वेश्चन आहे वेन अ बायोटिक एजंट इज बॅच द पॉलिनेशन इज कॉल्ड. है ना, ज्यावेळेस पॉलिनेशन करण्यासाठी बॅटचा यूज होतो म्हणजे वटवाघळाचा यूज होतो त्या पॉलिनेशनला काय म्हटलं जातं. आता मला वाटत नाही की तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत नाही आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे तरी पण आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया आणि उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करा. ऑर्निथो म्हणजे बर्ड्स असतात. ओके, एंटेमो म्हणजे इन्सेक्ट असतं आणि ॲनिमो म्हणजे एअर असते ज्याला आपण विंड असं सुद्धा म्हणतो. राईट, आणि तुमचं करेक्ट आन्सर आहे कॅरेप्टेरोफिली. सो कॅरेप्टेरॉन म्हणजे बॅट असतं आणि बॅट थ्रू जेव्हा पॉलिनेशन होतं त्याला आपण कॅरेप्टेरोफिली असं म्हणत असतो. सो सोपे क्वेश्चनसुद्धा MST मध्ये येत असतात त्याच्यामुळे निराश होण्याची गरज नाही आहे किंवा MST खूप अवघड आहे असंही समजण्याची गरज नाही आहे. आपलं या व्हिडिओचं सोल्युशन तुम्हाला जर आवडलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला बघत असाल तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर MST साठी फ्री स्टडी मटेरियल हवं असेल तर नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करेल की या नंबरवरती मला हाय असा मेसेज टाका. मी तुम्हाला त्या ठिकाणी फ्री स्टडी मटेरियल MST साठी तुम्हाला जे लागणार आहे ते प्रोव्हाइड करेल. ते माझ्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तसंच माझ्या ॲप्लिकेशनवरती MST 2026च्या मुलांसाठी, 27च्या मुलांसाठी आणि 28च्या मुलांसाठी सुद्धा मी क्रॅश कोर्स लॉन्च करणार आहे. सध्या 2026च्या मुलांसाठी क्रॅश कोर्स ऑलरेडी लॉन्च केलेला आहे. त्याची लिंक पण मी टाकून देईल आणि याच मुलांसाठी टेस्ट सिरीजचा एक सेपरेट कोर्स लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही MST सारखी त्या ठिकाणी मॉक टेस्ट सॉल्व्ह करू शकता आणि 3000पेक्षा जास्त MCQ तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी बायोलॉजीचे अवेलेबल आहेत. अगदी MST परीक्षा जशी होते तसेच हे पेपर असतील. तुम्हाला त्या ठिकाणी एका बाजूला टाईमलाईन्स बघायला मिळेल आणि क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला ॲक्च्युअल तुमचा स्कोरचं ॲनालिसिस करता येईल टेस्ट संपल्यानंतर की किती क्वेश्चन्स बरोबर आले, कुठले क्वेश्चन चुकलेत आणि जे क्वेश्चन चुकले असतील त्या क्वेश्चनचे टॉपिक्स तुम्ही त्या ठिकाणी नंतर प्रिपेअर करू शकता. त्याला आपण सेल्फ ॲनालिसिस म्हणतो. रँकही कळेल की तुमचा रँक सगळ्या मुलांमध्ये किती आहे. ओके, सो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की जॉईन करा आपला टेस्ट सिरीजचा कोर्स. तुम्हाला तुमच्या अपकमिंग MST साठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट.